फडणवीस दिल्लीला गेल्यास सीएम पदासाठी शिंदेंशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं। तर राज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय भविष्यवाणी राऊतांनी व्यक्त केली आहे। मात्र दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची फडणवीसांनी मात्र खिल्ली उडवली। मी परवाच दिल्लीमध्ये जाऊन आलो असं फडणवीस म्हणाले। देशभरात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना राज्यातील नेत्यांच्या वक्तव्यांनी मोठी खळबळ उडाली आहे। राज्यातील काही नेते मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार असल्याचा दावा करतायत, तशा प्रतिक्रियाही देऊ लागल्यात। मात्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत। नावांची घोषणा करण्यासाठी नेत्यांची स्पर्धा रंगली आहे। फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्यात शिंदेंशिवाय पर्याय नाही असा दावा नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून आमदार झालेल्या बच्चू कडू यांनी केलाय। मात्र भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडूंवर टीका करत त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिलाय। दिल्लीत जर गेलं तर महाराष्ट्राचं अधिक चित्र बदलण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात काम केलं या पद्धतीने त्यांनी पावलं टाकावी अशी अपेक्षा आहे सामान्य लोकांची आहे। महाराष्ट्रात कोण? एकनाथजी शिंदेशिवाय पर्याय नाही। केंद्रीय भाजपचं नेतृत्व असा निर्णय घेईन असं वाटतं तुम्हाला? घ्यायला पाहिजे, कारण एवढा मोठा उठाव जो केला तो उठाव झाला नसता तर कदाचित ती सत्ता पलटली नसती। सत्ता पलटली नसती तर आज सत्ता भाजपाची दिसली नसती। मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत। उठाव केला नसता तर आता जर तर केलं तर नुसता उठाव करून भारतीय जनता पार्टी सोबत नसती तर, त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद उभा करू नये। कडू मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या नावावर दावा ठोकत असताना संजय राऊतांनी शिंदे आणि गिरीश महाजन यांचा उल्लेख करत टीका केली आहे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। चालेल, सगळे अधिकार मला वाटतं राऊतांना दिलेले आमच्या पक्षाचे। दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। दुसरीकडे संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदासाठी बावनकुळेंचं नाव घेऊन एकच खळबळ उडवून दिली आहे। विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। खरं तर आज राज्यामध्ये अत्यंत आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत। राज्याला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना आहे। आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल, या राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहे। मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा रंगत असताना प्रत्येक नेता आपल्या सोयीनुसार नेत्यांची नावं पुढे करत असल्याचं दिसतंय। मी परवाच दिल्लीला जाऊन आलो। दरम्यान आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होतो आणि कुणाला केंद्रात संधी मिळते आणि कुणाचा पट्टा कट होतो हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे।